शिवसेनेचे आमदार योगेश कदम आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. विधान परिषदेच्या निवडणुका आहेत आणि 12 जणांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. 11 जागा आहेत. त्यामुळे नेमकं कुणाची विकेट पडेल हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. नाही, विषय अतिशय महत्त्वाचा आहे. एक्स्ट्रा उमेदवार कोणी दिलाय? उभाटाने दिलाय. म्हणजे त्यांचे नक्की प्रयत्न आहेत का, किंवा पैसे देऊन आमदार विकत घ्यायचे, पैसे देऊन आमदार विकत घ्यायचा प्रयत्न करायचा? आमचा जेवढा कोटा होता, आमची जेवढी मतं होती तेवढा आम्ही उमेदवार उभे करून आम्ही विजय करणार. मग नक्की उभाटाने कोणाच्या भरोश्यावरती हा एक्स्ट्रा उमेदवार उभा केला आहे? मग नक्की घोडेबाजार कोण करायला बघतंय? मग आमच्यावरती जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही पैशाचा वापर करून निवडणुका जिंकलो असं काल जितेंद्र आव्हाड म्हटले. मग तुमच्याच पक्षाचे, तुमच्या महाविकास आघाडीमधले अन्य नेते, तुमचे सहकारी एक्स्ट्रा उमेदवार करून नक्की कोणाला पैसे देऊन त्यांची मतं विकत घ्यायचा प्रयत्न करणार आहेत? ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं ना. मग घोडेबाजार करणाऱ्यांना, उभाट्यांना आता पैसे दिसत नाहीत का? मला वाटतं हे सगळे बिनबुडाचे आरोप आहेत. किंबहुना स्वतः अशा पद्धतीने घोडेबाजार करण्यासाठी प्रवृत्त करणं, एक्स्ट्रा उमेदवार उभा करणं, मला वाटतं हीच उभाटाची पहिल्या दिवसापासूनची वृत्ती राहिलेली आहे. नक्की. पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मिलिंद नार्वेकर यांना सुद्धा या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे काँग्रेसची 7 मतं त्यांना पडतील आणि शरद पवार गटाला त्याचा फटका पडेल असं प्रवीण दरेकर म्हणतात. या तथ्य वाटतं तुम्हाला? नाही, 100% ना. बघा, शेवटी चुरस किंवा एकामेकांचे मतं फोडायचा प्रयत्न हा महाविकास आघाडीमध्येच होणार आहे. महायुती आम्ही 100% आम्ही भक्कम आहोत. किंबहुना ज्या वेळेला सामान्य शिंदे साहेबांनी जेव्हा निर्णय घेतला होता त्यावेळेला देखील शिवसेनेच्या आमदारांचं एकही मत त्यावेळेला फुटलं नव्हतं. आमची सगळी मतं इंटॅक्ट होती. त्या दिवशी संध्याकाळी हा उठाव झाला होता. परंतु गद्दारी ही आमच्या रक्तामध्ये नाही, किंवा फसवणूक ही आमच्या रक्तामध्ये नाही. आमचे जे काही उमेदवार आहेत ते सगळे 100% निवडून येतील. त्यांच्यामध्ये चुरस होणार आहे. मला वाटतं सांगलीची पुनरावृत्ती कदाचित आपल्याला बघायला मिळेल. महत्त्वाचा विषय तुम्ही या ठिकाणी मांडताय. त्यामुळे बिनविरोध होणार नाही हे चित्र स्पष्ट होत आहे का आता? कदाचित बिनविरोध व्हायचं असतं तर कदाचित मिलिंद नार्वेकरांसारखे उमेदवार दिले नसते. मला पर्सनल कोणावरती काही मला टीका करायची नाही आहे, परंतु आता त्यांची संपत्ती बघता ते कदाचित आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणून मिलिंद नार्वेकरांना दिलेलं आहे. मग घोडेबाजार करण्यासाठी मिलिंद नार्वेकर कदाचित उत्तम उमेदवार ठरतील म्हणून मिलिंद नार्वेकरांची त्यांनी निवड केली असं मला तरी वाटतं. कुणाची मतं फुटतील? कारण क्रॉस वोटिंगची पण शक्यता आहे. नक्कीच. मला वाटतं राष्ट्रवादी पक्षामध्ये म्हणजे शरद पवार गटामध्ये जो अंडरेस्ट आहे, जरी आज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वातावरण वेगळं होतं, परफॉर्मन्स त्याच्यावरनं काही विधान परिषदेची निवडणूक ही लढवली जाणार नाही. ज्या योजना आर्थिक या आपल्या ह्या बजेटमध्ये ज्या जाहीर झालेल्या आहेत, अजितदादांनी ज्या पद्धतीने आमदारांना बॅकिंग दिलेली आहे, ताकद दिलेली आहे, मला वाटतं अशा वेळेला शरद पवार गटाकडे असलेले आमदार देखील विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये वेगळा विचार करतील आणि स्वतःच्या पक्षाच्या पलीकडे जाऊन ते अन्य उमेदवारांना नक्कीच मतदान करू शकतात. हाथरसमध्ये 121 लोकांचा मृत्यू झाला चेंगराचेंगरीमध्ये. अशीच चेंगराचेंगरी खारघरमध्ये झाली होती आणि त्यामध्ये चौकशी समिती नेमली गेली, मात्र न्याय मिळाला नाही असा आरोप आता संजय राऊत करतात आणि सरकार केवळ समिती नेमतं आणि मग पळ काढतं असं देखील आरोप होतो. नाही बघा, नाना धर्माधिकारी हे अतिशय मोठं प्रस्थ आहे आणि त्यांचे भाविक ह्या महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने आहेत. खास करून कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. ते स्वखुशीने आले होते. त्यांना कोणी तिथे आणलं नव्हतं, त्यांना कोणी निमंत्रण देखील दिलं नव्हतं. आमच्या गुरूंना तिथे एक सन्मान मिळत असेल आणि मला वाटतं अशा वेळेला तो सोहळा आम्ही आमच्या डोळ्याने पाहिला पाहिजे, ह्या भावनेने तिथे सगळे भाविक उपस्थित होते. सरकारी जरी ते आयोजन असलं तरी सुद्धा संपूर्णपणे नियोजन त्या कार्यक्रमाचं हे सगळं भाविकांनी मिळूनच केलं होतं. त्यामुळे सरकारवरती आरोप करणं मला वाटतं ते चुकीचं राहील. आज आपण कुठल्याही अशा ज्या भाविकांचा मृत्यू होतो त्याचं राजकारण संजय राऊतांनी करण्यापेक्षा त्यांच्या काळामध्ये महाविकास आघाडी असताना देखील पालघरमध्ये एका साधूची निर्घृण हत्या केली गेली होती. त्याच्यावरती उद्धव ठाकरेंनी कुठलीही कारवाई केली नव्हती आणि त्यावरती बोलावं ना. मग तुम्ही धर्माचं प्रचार प्रसार करत असताना आम्ही हिंदू आहोत म्हणताय आणि एका साधूची ज्यावेळेला हत्या होती त्यावेळेला तुमचेच मुख्यमंत्री होते, त्याला उद्धव ठाकरेंनी फक्त चौकशी लावली होती, त्याच्यावर देखील कुठलीही कारवाई केली नव्हती. आणि मला वाटतं जी घटना खारघरमध्ये घडली ती अतिशय दुर्दैवी होती. आज देखील जी घटना घडली ती दुर्दैवी आहे, पण याचं राजकारण करणं म्हणजे ही संजय राऊतांची नेहमी सकाळी 10 वाजता यायचं आणि कुठल्याही विषयावरती विरोधकांवरती बिनबुडाचे आरोप करणे आणि टीका करायची ही त्यांना आता सवय झालेली आहे. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. नक्कीच. अजित पवार यांनी आज एक व्हिडिओ ट्विट केला आहे आणि त्यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहेत. माझ्यावर कधीच भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत आणि भविष्यातही होणार नाही असं सुद्धा ते म्हणतात त्या ठिकाणी. त्यानंतर विकासाचा वादा अजितदादांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर जी बॅनरबाजी पोस्टरबाजी संपूर्ण महाराष्ट्रात होते, लाडकी बहीण योजना आपण आणली असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं. कसं पाहता? श्रेयवादाची लढाई सुरू आहे असं म्हणतात शशिकांत शिंदे. नाही, बघा, अजितदादांनी असं कधीच म्हटलं नाही की ही योजना मीच आणली म्हणून. महायुती सरकारचा अर्थसंकल्प जाहीर झाला
अर्थातच अजितदादा आज उपमुख्यमंत्री आहेत, आज ते अर्थमंत्री आहेत. शेवटी सगळ्या जेव्हा तिथे बजेट मांडलं जातं अर्थात त्यामध्ये फायनान्स मंत्र्यांचा हा जो सिंहाचा वाटा असतो ना, परंतु मला वाटतं महायुतीच्या मध्ये असलेली एकजूट ही कदाचित विरोधकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठवते आणि म्हणून मला वाटतं हे फक्त बिनबुडाचे आरोप आहेत. आम्ही म्हणजे शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील की अजितदादा असतील, तिघही नेते आज विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना देखील त्यांच्यामधलं असलेलं कोऑर्डिनेशन अतिशय उत्तमरित्या आपल्याला बघायला मिळते. आणि ठीक आहे, बॅनर बघा, शेवटी प्रत्येकजण आपापल्या पक्षाचा प्रचार करत असतो. आज मी महायुती म्हणून काम करत असताना आज आम्ही जेव्हा जाहिराती दिल्या की आम्ही जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट करतोय आमच्या मतदारसंघामध्ये तर आम्ही महायुती म्हणून करतोय. आम्ही तिघही नेत्यांचं आम्ही अभिनंदन केलं आहे. आज अर्थसंकल्पावरती बोलत असताना देखील आम्ही तिघही नेत्यांचं अभिनंदन केलं. त्यामुळे आम्ही सगळे आमदार हे आम्ही तिघही नेत्यांच्या आम्ही पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. नक्कीच. पण सुप्रियाताई आरोप करतात, सुप्रियाताई म्हणतात की भाजपनेच आरोप केले होते. मोदींनी अजितदादांच्या इरिगेशन स्कॅमबद्दल उल्लेख केला होता. मग आता दादा म्हणतायत भ्रष्टाचाराचे माझ्यावर कुठलेही आरोप नाही, हे याचं उत्तर भाजपने द्यावं. नाही, आरोप हे शरद पवार साहेबांवरती होते. आरोप हे काही अजितदादांवरती त्यावेळेला नव्हते. ते त्यावेळेला मंत्री जरूर होते, परंतु ज्या वेळेला मला अजूनही आठवत आहे की राष्ट्रपती राजवट लागायच्या अगोदर ज्यावेळेला अजितदादा आणि म्हणजे फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले होते आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले होते, मला वाटतं त्याच कालावधीमध्ये अजितदादांना ही क्लीन शीट दिली गेली होती. आणि कोर्टाकडनंही देखील ह्याची ज्यावेळेला ह्याची चौकशी देखील झाली त्याच्यामध्ये अजितदादांची इन्व्हॉल्वमेंट ह्या पूर्णपणे भ्रष्टाचारामध्ये कुठेही आढळून आली नाही असं कोर्टाने देखील म्हटलेलं आहे. मग ज्यावेळेला कोर्टानेच अजितदादांना क्लीन शीट दिलेली असताना आम्ही त्यांना त्यांची पाठराखण करायचा प्रश्न येतोच कुठे. योगेशजी, तुम्ही डायनॅमिक लीडर म्हणून ओळखले जातात दापोलीचे आणि मंत्रीपदाचा विस्तार होईल अशी सुद्धा चर्चा आहे, तुमच्या देखील नावाची चर्चा आहे. किती अपेक्षा आहे तुम्हाला सरकारकडून? नाही, आता विस्तार होईल की नाही त्या आशेवरती आम्ही अजिबात नाही किंवा त्याचा आम्हाला जास्त देणं घेणं आता नाही. बघा, शेवटी पुढची येणारी विधानसभेची निवडणूक ही आमच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे. आम्हाला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना पुन्हा बघायचं आहे आणि त्यासाठी आम्ही त्याच्या तयारीला आम्ही आता लागलेलो आहोत. त्यामुळे मंत्रिपद हे आमच्यासाठी गौण आहे. पुढची विधानसभेची निवडणूक ही आमच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे. शेवटचा प्रश्न आहे, टीम इंडिया आज स्वगृही परतते आणि मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. किती उत्साही आहात तुम्ही? मला समजलंय वानखेडे स्टेडियमवरती आज कधी संध्याकाळी 5 की 6 वाजता कार्यक्रम आहे. कदाचित एक फॅन म्हणून आम्ही देखील आमदार तिकडे जाऊ, प्रयत्न करू. अधिवेशन म्हणून जर का आम्हाला वेळ मिळाला, कामकाज जर का लवकर संपलं तर नक्कीच टीम इंडियाचं स्वागत करायला, किंबहुना मुंबईचे आपले बरेचसे प्लेयर्स ह्या आपल्या इंडियन टीम प्लेईंग 11मध्ये होते. रोहित शर्मा असेल, आपला सूर्यकुमार यादव असेल, अजून मला वाटतं 1-2 प्लेयर आपले मुंबईचे बोरिवलीचे देखील काही प्लेयर्स आहेत. तर आपल्या मुंबईच्या प्लेयर्सनी देखील आमची मान उंचावली आहे. नक्की भारताचं अभिनंदन आहेच, परंतु मुंबईकर म्हणून, मी स्वतः मुंबईचा आहे, मुंबईकर म्हणून नक्कीच त्यांचं स्वागत करायला आम्हाला देखील आवडेल ना. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय या ठिकाणी योगेश कदम यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि महाविकास आघाडी तसेच संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.